जागतिक राजकारणात एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. 22 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेने अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जेनेवा येथील WHOच्या मुख्यालयाबाहेरून अमेरिकेचा राष्ट्रध्वज सन्मानाने नव्हे तर एका वादाच्या सावटाखाली उतरवण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी घेतलेला हा निर्णय आता जगासमोर एक मोठे आव्हान उभे करून गेला आहे. काय आहे हे प्रकरण आणि या निर्णयामुळे अमेरिकावर काय परिणाम होणार, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल्ड इमेज. 78 वर्षांपूर्वी ज्या संघटनेच्या स्थापनेत अमेरिकेने पुढाकार घेतला होता, आज त्याच संघटनेतून अमेरिका बाहेर पडली आहे. 20 जानेवारी 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सही केली होती आणि बरोबर 1 वर्षाने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की हा निर्णय अमेरिकन जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी घेतला गेला आहे. नेमकं कारण काय? ट्रम्प प्रशासनानुसार कोविड-19 महामारीच्या काळात WHOने अत्यंत बेजबाबदार भूमिका घेतली होती. त्यांचे मुख्य आरोप सविस्तर समजूया. सर्वप्रथम चीनचा प्रभाव. WHOने चीनच्या दबावाखाली येऊन कोरोनाबद्दलची माहिती जगापासून लपवली. द्वितीय, चुकीचे व्यवस्थापन. महामारी हाताळण्यात संघटना अपयशी ठरली, ज्यामुळे अमेरिकेचे मोठे आर्थिक आणि जीवित नुकसान झाले होते. त्यानंतर तृतीय, सुधारणांचा अभाव. वारंवार सांगूनही संघटनेने स्वतःमध्ये पारदर्शक बदल केले नाही. चला आता जाणूया अमेरिकेवर याचे काय परिणाम होणार ते. या निर्णयाचा अमेरिकेवर 2 प्रकारे परिणाम होणार आहे. पहिले सकारात्मक परिणाम जाणून घेऊया. सर्वप्रथम अब्जावधींची बचत. अमेरिका हा WHOला सर्वाधिक निधी देणारा देश होता. बजेटच्या 12% ते 20%. आता हा पैसा अमेरिकन करदात्यांच्या हितासाठी वापरला जाईल. त्यानंतर द्वितीय, स्वातंत्र्य. अमेरिका आता जागतिक आरोग्य धोरणांसाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेवर अवलंबून राहणार नाही. त्यानंतर तृतीय, द्विपक्षीय करार. अमेरिका फर्स्ट धोरणानुसार अमेरिका आता थेट इतर देशांशी करार करून आरोग्य क्षेत्रात सहकार्य करेल. आता जरा नकारात्मक बाजू समजूया. सर्वप्रथम माहितीचा अभाव. जगातील ग्लोबल इन्फ्लुएन्झा सर्व्हेलन्स सिस्टीम मधून अमेरिका बाहेर पडल्याने नवीन व्हायरसची माहिती मिळण्यास उशीर होईल. द्वितीय, लस संशोधनात अडथळे. फ्लू किंवा इतर नवीन आजारांच्या लसी बनवण्यासाठी जो जागतिक डेटा लागतो तो आता अमेरिकन शास्त्रज्ञांना सहज उपलब्ध होणार नाही. तृतीय, प्रभुत्व कमी होणार. अमेरिकेच्या जाण्याने WHO मध्ये चीनचा प्रभाव वाढण्याची दाट शक्यता आहे. एक मोठे संकट. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक आरोग्य संघटनेसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेने सुमारे $260 दशलक्ष थकबाकी न देताच काढता पाय घेतला आहे. त्यामुळे WHOला आपल्या बजेटमध्ये मोठी कपात करावी लागेल. निधी नसल्यामुळे WHO मध्ये जवळपास 25% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पोलिओ निर्मूलन, माताबाल आरोग्य आणि लसीकरण यांसारख्या मोठ्या मोहिमांना मिळणारा निधी आता थांबणार आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेने घेतलेला हा निर्णय पैशांच्या बाबतीत फायद्याचा वाटत असला तरी आरोग्य सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत धोकादायक आहे. जंतू कोणत्याही सीमा मानत नाहीत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर भविष्यात पुन्हा एखादी महामारी आली तर अमेरिका जागतिक सहकार्याशिवाय एकटी पडू शकते. या ऐतिहासिक वळणावर जग आता एका अशा वळणावर उभे आहे जिथे आरोग्य ही जागतिक जबाबदारी न राहता केवळ राजकारण बनण्याची भीती आहे. तुमचे मत काय? अमेरिकेचा हा निर्णय योग्य आहे की यामुळे जगाचे आरोग्य धोक्यात येईल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल्ड इमेज आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.